आखाती युद्धामुळे तांबा आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे आणि याचा फटका आता दादरच्या इंदू मिलमध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला सुद्धा बसतोय। तांबा आणि एलपीजीच्या टंचाई यामुळे दरवाढीमुळे हा प्रकल्प आता आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे। प्रकल्पातल्या सहाय्यभूत इमारतींचं 95% काम पूर्ण झालंय। तसंच विशाल 350 फुटांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यावर ठेवला जाईल त्या 100 फुटी चौथऱ्याच्या आरसीसीचं काम सुद्धा सुरू आहे। सध्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सांगाड्याचं काम दमण, भिलाई आणि नवी मुंबईमध्ये सुरू आहे। या सांगाड्यावर कांस्य धातूचे पुतळ्याचं आवरण असणार आहे, तर धातू उत्कामामध्ये एलपीजीचा वापर होतो। या दोन्ही वस्तूंची सध्या आखाती युद्धामुळे टंचाई निर्माण झाली आणि त्याचा फटका पुतळ्याचं उत्काम करणारे नरडातले अनिल सुतार यांच्या कामाला सुद्धा बसलेला आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सध्या सुरू असलेल्या आखाती युद्धाचा परिणाम हा इंदू मिल प्रकल्पावर सुद्धा झालेला आहे। आखाती युद्धामुळे तांब आणि एलपीजी याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांचे दरही वाढलेले आहेत। त्याच्यामुळे दादरच्या इंदू मिलमध्ये साकारण्यात येणार असल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला सुद्धा फटका बसला आहे आणि हा प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं की आखाती युद्धामुळे तांब आणि एलपीजीचे दर वाढलेत, उद्योगामध्ये रोजगाराच्या अडचणी आल्यात, त्याच्यामुळे ओतकाम करणारे कारागीर हे सुद्धा उपलब्ध होत नाहीयेत। पुतळ्याचं 50 फूट उंचीचं ओतकाम झालंय। नवी खेप ही मुंबईला रवाना करण्यात येईल, मात्र सध्या तांबा आणि एलपीजीचे दर वाढल्यामुळे या कामामध्ये अडथळा येतोय। या प्रकल्पातल्या सहाय्यभूत इमारतीचं जवळपास 95% काम पूर्ण झालंय, मात्र 350 फूट पुतळा ज्यावर ठेवला जाईल त्या 100 फूट पादपीठाच्या आरसीसीचं काम सध्या सुरू आहे। या पादपीठावरच पुतळ्याचा सांगाडा सुद्धा उभा केला जाईल, मात्र हा प्रकल्प रखडला जातोय। हा प्रकल्प वर्षानुवर्ष पुढे ढकलला जातोय, त्याचं पूर्ण काम होत नाहीये। यावरून आता काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा टीका केलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे आतापर्यंत वेगवेगळ्या कारणामुळे हा प्रकल्प रखडत होता, मात्र आता आखाती युद्धामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। कॅमेरामॅन प्रकाश समोनशी पाठक, झी24 तास, मुंबई। आणि ही दोन दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि नागपूरमधली। मुंबईतील चैत्यभूमी या ठिकाणी एक मोठा मंच उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित होतील आणि शासकीय हा कार्यक्रम बाबासाहेबांच्या जयंतीचा या ठिकाणी काही वेळामध्ये सुरू होणार आहे। मात्र काल रात्रीपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भीमसागर मुंबईमध्ये लोटलेला आहे। तर इकडे दीक्षाभूमीमध्ये एक उत्साही आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय। जल्लोष केला जातोय, ढोल ताशा बँडचं पथक या ठिकाणी आहे आणि एक वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती आहे आणि या निमित्तानं मुंबईतील चैत्यभूमी दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येनं अनुयायांनी आज उपस्थिती लावली आहे।